श्री स्वामी समर्थ. आज आपण इथे गाईच्या गोठ्यात आलेलो आहे. हे छान वासरू आहे गाईचं आणि हे गावरान गाय आहे. शहरामध्ये गावरान गाय बघायला खूप कमी प्रमाणात भेटते, कारण की मी जिथे राहते हडपसरमध्ये पुण्यात राहते, तिथे गावरान गाईचा तो विषयच नसतो. मी इथे रोज गाईला नैवेद्य खाऊ घालायला येते सकाळी, कारण ऋषी यज्ञ जे दिलेलं आहे ना, ऋषी यज्ञ पंचमहाभूत, म्हणजे जे आपले काही प्रॉब्लेम असतील, पितृदोष असेल, तर गाईला नैवेद्य खाऊ घातला तर तो पितृदोष नाहीसा होतो. आणि रवंत करणाऱ्या गाईपाशी जर आलं तर हृदयाचा जो आपला आजार आहे तोही बरा होतोय, जर थोडा वेळ थांबलो आपण गाईच्या गोठ्यात वगैरे. छानसं असं वासरू आहे. रोज नैवेद्य द्यायला येत असते मी. आता आपण गाईला नैवेद्य खाऊ घालूया. एक छोटीशी चपाती, स्वयंपाक करताना एक सुरुवातीची जी असते ना चपाती, ती छोटीशी बनवायची गाईसाठी आणि त्यात गूळ टाकून तो गाईला नैवेद्य आणायचा आहे. म्हणजे 33 कोटी देवांना आपल्या नैवेद्य पोहोचवतोय. कुठे जायची गरज नाही, तीर्थाला जायची गरज नाही, काही नाही. हे असं शेण आहे, हे गाईचं आहे. आणि इथे समोरच मंदिर आहे. हे मंदिर जे शीतळादेवीचं मंदिर आहे. मला इथेच पैठणी भेटली होती नवरात्रामध्ये. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोरच अशी गाय आहे. आता आपण गायला नैवेद्य खाऊ घालूया. नैवेद्य खाऊ घालायचं म्हणजे ऋषी यज्ञ आहे एक प्रकारचं. तर तुम्ही सर्वांनी आवर्जून ही सेवा केली पाहिजे. आणि सगळ्यांकडे गाय समोर असेलच तर खूपच छान, पुण्याचं काम आहे. कारण की स्वतः श्रीकृष्णांनी नंदराजाच्या घरी जायचं ठरवलं होतं. म्हणजे ते देवच असतो, त्यांना कोणाच्या घरी जायचं काय का ठरवलं, तर नंदराजांच्या घरी गाया होत्या भरपूर. म्हणजे सर्वात मोठं कार्य नंदराजाकडून होत होतं. मग त्या गायांच्या सहवासात जाण्यासाठी श्रीकृष्णांनी गोकुळात गेलेले आणि अशा प्रकारे. आणि आजकाल ही गाईची सेवा खूप कमी झाली आहे. गाईचं महत्त्वही खूप जणांना कमी कळते आहे. वरद आणि स्वराजही आलेले आहेत. आज सुट्टी आहे तर गाईच्या दर्शनाला. स्वराजी गाईला घास खाऊ घालण्यासाठी त्यांना खूप आवडतं, येत असतात ते. गाईचे पाय पड. हां हे आहे पिल्लू. कसा आनंद होतोय वासराला. पाय पड, पाय पड. गाईचे पाय पड. बरं. बालसंस्कार बालमनाला पण कळले पाहिजे की गाईची सेवा करणं किती पुण्याचे काम असतं. असेच माहिती देत राहणं महत्त्वाचं आहे खूप गाईविषयी. श्री स्वामी समर्थ.